नमस्कार, मी विष्णू बुरे. प्रथम न्याय न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता कळंबोली नवी मुंबई येथे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अजितदादा उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथं बैठक मेळावा होता. या बैठकी मेळाव्यात काही पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की नक्की आज बैठक कुठल्या संदर्भात होती सर आणि काय काय याच्यामध्ये आपण प्रस्ताव ठेवलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांना कळवू इच्छितो, आनंदाने कळवू इच्छितो की पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या ज्या प्रदेश काँग्रेस कमिटीने नियुक्त्या व्हायच्या त्या नियुक्त्या आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या संमतीने प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी नियुक्त्या जाहीर केल्या. त्यामध्ये आम्ही जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि या कळंबोलीतील एक अतिशय लोकप्रिय असे व्यक्तिमत्व महादेवशेठ पाटील यांची जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्याचबरोबर आमच्या सगळ्यांचे एक प्रमुख नेते मार्गदर्शक की ज्यांना या पनवेलचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास आहे, तर त्यांची महाराष्ट्राच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते विंचन माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी कमोटेतील आमचे दुसरे नेते राजकुमार पाटील यांची नियुक्ती केलेली आहे. आणि ह्या नियुक्त्या झाल्यानंतर आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या सगळ्या उत्साही होतकरू कार्यकर्त्यांनी अध्यक्षांचा छोटेखानी समारंभ ठेवलेला आहे. आमचं हे चर्चासत्र होतं पक्षाचं आणि त्या पक्षाच्या चर्चासत्रामध्ये अध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी ठेवला. त्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी आपल्या सगळ्यांना या बैठकीचं प्रयोजन या निमित्ताने असं सांगेन की या महाराष्ट्रामध्ये जे एक धडाडीचं नेतृत्व आहे की जे देशाचं नेतृत्व आज पक्षाचं आमच्या करत आहे ते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अतिशय गरुड झेप घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे. त्या प्रयत्नामध्ये पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या प्रमाणामध्ये हिरिरीने उतरणार. भविष्याच्या कालावधीमध्ये आम्ही एक पुढच्या 15 दिवसामध्ये कालबाह्य कार्यक्रम आखतोय. प्रांताध्यक्षांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सगळ्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, शहरांचे अध्यक्ष, वॉर्डांचे अध्यक्ष, बूथचे अध्यक्ष, विविध शेलचे अध्यक्ष यांच्या नियुक्त्या करून जे पदाधिकारी आमच्याकडे उपलब्ध आहेत, जे नव्याने नियुक्त करायचे आहेत, त्यांच्या गाईडलाईन्स आम्हाला सगळ्या आलेल्या आहेत. त्याप्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत. काही शेल आमच्याकडे जे कार्यान्वित आहेत ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने महिला आहेत, युवक आहेत, विद्यार्थी आहेत, अल्पसंख्याक आहे, सामाजिक न्याय आहे, अशा प्रकारच्या सगळ्या घटकांना प्रतिनिधी देणारं काम भविष्य काळामध्ये आमच्याकडनं होईल. सुनीलजी तटकरे साहेब महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि या ठिकाणी राष्ट्रीय उपस्थित असलेले शिवदास कांबळे साहेब आणि आताच नियुक्ती झाले ते महादेव पाटील या ठिकाणी आपण जी आज बैठक झाली ही बैठक खास म्हणजे नवीन नियुक्त झालेल्या आहेत. 2 प्रांतावर गेलेले, एक अध्यक्ष झालेले, एक कार्याध्यक्ष असे नियुक्त झालेले आहेत. आणि ह्याच नियुक्त्या आता कांबळे साहेबांनी बोलल्याप्रमाणे आता आपण 1-2 दिवसांनी सगळे मिटिंगे घेऊन अध्यक्षतेपद घेऊ. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक विभागामध्ये मिटिंगा घेणार आहोत. आणि त्या मिटिंगा घेऊन तालुका अध्यक्ष नाही शहर अध्यक्ष आहेत आणि प्रत्येक भागामध्ये प्रत्येक विभागामध्ये महिला असतील, युवक असतील, ह्या लोकांना प्राधान्य देण्याचं प्रयत्न देईल. आणि हे प्राधान्य का देण्याचं म्हणजे सगळ्यांना कामामध्ये आकर्षित करायला पाहिजे. महिला आहेत, युवक संघटना आहे, बौद्धिक संघटना आहेत, शिकार संघटना आहेत, युथ संघटना आहेत. या संघटनेला सातत्याने आपण कामाला लावायला पाहिजे आणि कामाला लावल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी घडतील. पक्ष संघटना वाढवलेली असेल तर प्रत्येक भागामध्ये जाऊन सगळ्यांनी कष्ट करायला पाहिजे, कार्यकर्त्यांना घ्यायला पाहिजे. नवीन संघटना आहे. आपल्यासोबत अजून काही नवयुवक आहेत कार्यकर्ते, आपण त्यांना विचारा. सर, काय सांगाल जे आता काही नागरिक असतात, पद घेऊन बसतात पण काम काही करत नाहीत, त्यांना काय मेसेज द्याल? बघा कसं आहे, बोलायला गेलं तर भरपूर काय. पहिल्यांदा आता साहेबांनी जरा महादेवशेठ पाटील साहेब यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना पनवेलचे अध्यक्ष केले आहेत. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवदास कांबळे साहेब यांना पद दिलं आहे.
आमचे माली साहेब यांना देखील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून पद दिले. पहिल्यांदा त्यांना शुभेच्छा देतोय. या आमच्या तिन्ही नेत्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. अपने साथ आर्यन यादव जी है, तो आज की बैठक के क्या क्या बातचीत हुआ ये उनसे जानते हैं. सर, क्या क्या बातचीत हुआ और क्या संदेश देना चाहोगे? जो नियुक्ति हो गई, क्या संदेश देगा? सबसे पहले तो मैं हमारे नव नियुक्त जिला अध्यक्ष को हम अभिनंदन करने आए थे और बड़े सौभाग्य की बात है कि हमारे यहाँ ऐसे अनुभवी व्यक्ति जो बाली साहब हैं और कामले साहब हैं उनके साथ भी मुलाकात हो गई. देखिए, सभी लोगों ने बताया, सभी वरिष्ठ पदाधिकारियों ने बताया, वो ये बताए कि हम नव नियुक्ति तो होगी लेकिन समय की मांग ये है कि बूथ स्तर तक पहुंचने का प्रयास कैसे हो और वरिष्ठों का मार्गदर्शन बूथ तक पहुंचने के लिए कैसे मिले, जो लोग हैं, जो कार्यकर्ता हैं, उनको कैसे लाभ मिले, ये देखने वाली काम जरूर होगी और हर जगह होता है. अभी शहर अध्यक्ष की नियुक्ति, जिला अध्यक्ष की कमेटी, इस दरमियान बूथ तक जाने का जो प्रोसेस है वो इतना छोटा नहीं है. कहने के लिए कहा दीजिए बूथ तक कर सकते, लेकिन जब तक हम बूथ तक जाएंगे नहीं तब तक हम पार्टी के संगठन को मजबूत नहीं कर पाएंगे. हमें उम्मीद है कि हम सब मिल करके और ये पार्टी को, अपने संगठन को मजबूत करने की दिशा में काम करेंगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जसं की आपण बघितलं की कामोठे नवी मुंबई येथे मोठ्या प्रमाणात महिला पण उपस्थित होत्या, काही नेते, काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांचं एकच हे आहे की पक्ष कसा वाढवला जाईल त्या संदर्भात इथं मीटिंग झालेली आहे आणि जे आमच्यावर जे प्रत्यारोप केले ते एक मोठी भव्य दिव्य सभा घेऊन त्यांचं उत्तर त्याच भाषेत दिलं जाईल आणि आमचा एकच निर्णय आहे की जो पक्ष कसा वाढेल आणि जो जिम्मेदार नागरिक आहे, जे जिम्मेदार नेता आहे, जिम्मेदार कार्यकर्ता आहे, त्याला आपण व्यवस्थित पद देऊन त्याला कसं काम करता येईल, पक्ष वाढ कसं होईल याची पूर्ण आज मीटिंग झाली आणि बैठकीमध्ये विविध चर्चा झाली. मी विष्णुपुरे, प्रथम न्याय चॅनल, कॅमेरामॅन रफिक खान सोबत, कळंबोली, नवी मुंबई.